नमस्कार, शिवाय न्यूजमध्ये स्वागत आहे। गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहतोय दूध भेसळीच्या बातम्या आणि एक बातमी अशी चालू झाली की A2 जे गिर गाईचं दूध आहे हे सांगून शहरामध्ये कशी फसवणूक केली जाते। शहरातल्या लोकांना ॲक्च्युली हे HF गाईचं याचं HF आणि जर्सी गाईचं दूध त्या ठिकाणी जातं, पण पॅकेटवर गिर गाईचा फोटो असतो। जे 30-35 रुपयाचं दूध जे आहे जर्सी गायांचं HF गायांचं तेच दूध आपल्या शहरातल्या लोकांना चुकीच्या मार्केटिंगला त्यांना बळी पाडून ते 100 रुपयाला घ्यायला लावलं जातं। मग हे ज्यावेळी मार्केटिंग करणारी लोक जातात तर त्यावेळी त्यांना असं सांगितलं जातं की हे आमच्याकडं गोटे आहेत, आमच्या गावामध्ये मंचर, जुन्नर, नारायणगाव अशा ठिकाणी ह्या गिर गायांचे कळप आहे आणि आम्ही तिथं त्यांचं दूध घेतो। तर तुम्हाला सांगायचं आहे की ह्या गिर गायांचं कसं आयुष्य असतं ते तुम्हाला दाखवतो या। तर आपल्याला वाटतं ना का गिर गायांचं दूध खूप चांगलं असतं वगैरे, तर ह्या गिर गायांचा आता हा कळप आहे आणि हे काय खातायत हे पहा तुम्ही। हे जे कीड लागलेले, खराब झालेले, फेकून देण्यात आलेले, सडलेले जे काही टोमॅटो आहेत ह्या गिर गाया खातायत, हे तुम्ही पहा। आता हे आपल्याला ही जी लोक गरीब दिसतील, काही लोक ॲक्च्युली गरीब देखील आहेत, परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर आता हे कांदे जर तुम्ही कांद्याच्या सीझनमध्ये जे कांदे खराब झालेले आहेत, फेकून दिलेले असतात, ते सडलेले कांदेसुद्धा या ठिकाणी या गिर गायांना खायला दिलेले जातात। म्हणजे यांनी समजा आता या ठिकाणी जागा भाड्याने घेतलेली, परंतु या गिर गायांना ॲक्च्युअल जे गवत पाहिजे ते गवत वगैरे काहीच खायला मिळत नाही आणि आता या अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी फेकून दिलं। आता हे जे टोमॅटो पाहिले हे शेतकरी याच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये जे काही कीटकनाशकं आहेत ते फवारत असतो आणि या कीटकनाशकं इतकी असतात तर आपण ॲक्च्युली धुवून घेऊ शकतो, टोमॅटो वगैरे धुवून खातो, परंतु ह्याच गाया थेट हे सगळं खातात। तुम्हाला जर माहितीसाठी सांगतो, बटाट्याचं असेल किंवा इतर काही जे काही फवारणी करून सुद्धा जी पिकं जमली नाही तर अशी पिकं अशी फेकून दिली जातात आणि ही जी लोकं आहेत हीच परिसरातल्या शेतकऱ्यांकडून हे सगळं विकत घेतात आणि विकत घेतात की म्हणजे सांगायचं फुकटच घेतात आणि हे खाद्य या जनावरांना हे मिळतं। आता याच्यामुळे हे जे पेस्टिसाईड आहेत हे थेट या जनावरांच्या पोटात जातात आणि तेच दूध आपण गिर गाईचं दूध म्हणून घेतोय आणि आपल्याला सांगितलं जातं का जर्सी गाईचं दूध जर्सी इकडे या बाजूला मारेल वगैरे, तर जर्सी गाईचं दूध हे खूप विषारी आहे आणि आपल्या मानवी आरोग्यास घातक आहे असा एक चुकीचा प्रोपोगंडा या शहरातील लोकांना ही लोक हे करतात। आज जर आपण पाहिलं तर हे सगळे झोपडीमध्ये राहत आहेत, परंतु यांच्याकडं वाहनं देखील आहेत, इथं एक पिकअप दिसते, तिकडं पिकअप दिसते, म्हणजे दिसायला जरी हे गरीब दिसतात परंतु ॲक्च्युली यांच्या गुजरात वगैरे मोठ्या प्रमाणात त्यांनी जमिनी खरेदी केलेल्या आहेत आणि सगळं आहे। आता ही सगळी जी काही जनावरं वगैरे पाळणं हे काय चांगलं किती मोठा शेतकरी असला तर त्याला जमू शकत नाही, परंतु ही जनावरं ही फक्त दाखवण्यासाठी शहरातल्या लोकांना कळवा का बाबा तुम्ही दूध कुठून आणताय। जर असं एखाद्या ब्रँडला शहरातल्या लोकांनी विचारलं तर मग दाखवायचं की हे बघा इथून आम्ही दूध घेऊ, हे बघा व्हिडिओ कॉल करतो, हे बघा आम्ही इथून ह्या गायांचं दूध घेतो। पण ॲक्च्युली ह्या गाया फक्त दिवसामधून सकाळी 2 लिटर, संध्याकाळी 2 लिटर असंच फक्त 3-4 लिटरच दूध देऊ शकतात, तो पण चांगला खुराक असेल तर। ह्यांचं कडबा किंवा गवत किंवा जे काय आहे हे ओरिजिनल खाद्य, तर त्यांना हे असं अननॅचरल फूड जे काय म्हणतो हे काय याचं खाणं नाही, परंतु यांना काही चाराच नाही, त्यामुळे नाईलाजाने ह्या गाय खात आहेत आणि त्यामुळंच खऱ्या अर्थानं कॅन्सर देखील होण्याची शक्यता आहे। तर हे बघा अशा अनेक आहेत का मी जर काही तुम्हाला दाखवलं तर ही लोक गरीब दिसत आहेत, परंतु यांनी गुजरात राज्यामध्ये यांच्या एक ठिकाणी करोडो रुपयांच्या प्रॉपर्ट्या, करोडो रुपयांच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत, यांच्याकडं मोठमोठ्या गाड्या आहेत तिकडं, फक्त हे या ठिकाणी फक्त दाखवलं जातं का आम्ही हे आहे। आणि शेतकरी देखील बोलतो आणि शेतकरी देखील म्हणतो का जाऊ दे चला फेकून द्यायच्या ऐवजी खाऊ दे जनावरांनी, परंतु हे जर खाल्लं तर ते अंश 100% दुधामध्ये उतरतात आणि हा सगळा प्रॉब्लेमला फेस करावं लागते। आणि गाय आहेत किती, यांच्यापासून दूध किती मिळतं, 30 लिटर मिळत असेल एवढं 50, 60, 70 गायांपासून, त्याच्यात तर वासराला बी पाजावं लागतं यांचं दूध। जर एक गाय जर 5 लिटर दूध जर दिवसा देत असेल
त्यापैकी 1.5-2 लिटर वासरूच पितं आणि वासराला प्यायला नाही दिलं तर गाई दूधच देत नाही. ह्या गायांची खासियत ती आहे. आणि मग हे दाखवायचं फक्त का ह्या गिर गाईंचं दूध आहे, परंतु ॲक्च्युली हे सगळं दूध हे चुकीचं आहे, हे जर्शीचं आहे. शहरातल्या लोकांना विनंती आहे, A2 प्रोटीन अजून शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही आहे, त्यामुळं आता A2 लावता देखील येत नाही आहे. आणि जर्सी गाई किंवा HF गायांमध्ये सुद्धा अशा ब्रीड आहे त्याच्यामध्ये A2 जे प्रोटीन आहे ते मिळतं. मग अशा पद्धतीने हे सगळं करतायत की आपल्या देशीचं दूध आहे किंवा याचं दूध आहे या नावाने बुलथापा देतात. कारण की जर याच्यामध्ये कमाई असती तर इतर शेतकऱ्यांनी जर्सी गाई का पाळल्या असत्या, इतर शेतकऱ्यांनी या HF गाई का पाळल्या असत्या, ह्याच पाळल्या असत्या ना. म्हणजे समजून घ्या का ही अशी गावगावमध्ये वेगवेगळी ही सगळी लोक ह्यांचा कळप दिसतो, याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे. फक्त दाखवायला हे दाखवतात का इथून आम्ही दूध घेतो, पण ॲक्च्युली हे दूध इथंच काही लोकांना विकतात. आणि हे दूध आहे ना तुम्ही पिऊसुद्धा शकणार नाही. जर हे टोमॅटो जर खाल्ले तर त्या दुधाचा वेगळा फ्लेवर वास येतो. हे कांदे खाल्ले तर ते कांदे जर सडके कांदे खाल्ले तर तुम्ही त्या दुधाचा वास देखील घेऊ शकत नाही. अशी सिच्युएशन असते. तर कृपा करून विनंती आहे, A2ला बळी पडू नका. किती मोठं ब्रँड असलं, किती मोठी कंपनी असली तरी हे सगळं बोगस दूध तुम्हाला जाते A2च्या नावाखाली. काळजी घ्या. ह्या ब्रँडच्या प्रलोभांना हे तुमच्या जिममध्ये येतील, तुमच्या घरी येतील, तुमच्या मुलांपर्यंत पोचवतील, पण ॲक्च्युली हे दूध ते नसतंय. आणि जर असलं नसतंच आहे, माझं म्हणणं असलं तर ह्या अशा स्वरूपाचं दूध असतं. जो नॅचरल चारा नाही तो भलता चारा, सगळ्या पेस्टिसाईडचा मारा केल्या शेतकऱ्यांनी. जे फवारण्या येतात, हे टोमॅटो उत्पादन करण्यासाठी 4-4 फवारण्या घेतात, जास्तसुद्धा फवारण्या असतात. दर 8 दिवसाला एक फवारणी असते कीटकनाशकांची, 4 दिवसांनी फवारणी असते. आणि तेच कीटकनाशकांचं हे सगळं हे गाया खातात. त्या गायांवर प्रतिकूल परिणाम होतो तो होतो. तेच दुधामध्ये त्याचा अंश उतरतो आणि ते तुमचे लहान मुलं तुम्ही पितायत. प्लीज कृपा करून विनंती आहे, कारण की बाकीचे जे जर्सी पाळतात ते शेतकरी हे असा चारा देत नाही गायांना. ते ॲक्च्युली त्यांचं जे काही नेपियर गवत असेल किंवा मेथी घास म्हणून वेगवेगळा चारा असेल, कडबा असेल, ते विकत घेऊन तो चारा दिला जातो. ते नॅचरली खाल्लं जातं. पण हे अननॅचरली तुमचं ह्याच्यामध्ये होतं आहे. हे मला दाखवायचं आहे. तुम्ही जरी पाहिलं तर अनेक ठिकाणी असंच दिसेल, कुठंतरी सडके कांदे खातात, कुठंतरी फ्लावर खातोय. आणि फ्लावरचं सांगायचं आहे सगळ्यात मोठं प्रमाण आहे त्या फ्लावरमध्ये. आता हा आपण टॉमॅटो धुवून घेऊ शकतो, परंतु ज्या फ्लावरवर त्याला इतक्या प्रचंड फवारण्या करावं लागतात, त्या फ्लावरवर जी काही फवारणी होते तर त्याच्यामध्ये ते आतमध्ये ती शोषली जाते, ती धुता येत नाही. कोबीसुद्धा ते लहानपणापासून कोबीवर पानावर लेअर चढत जातो, ती आपल्याला स्वच्छ करता येत नाही. आणि ते सडलेली कोबी वगैरे जी आहे, जी फवारणी करून ते पिकच येत नाही, ती पिकं ह्या गाया खातात आणि त्याचाच अंश या दुधामध्ये उतरतो. आणि हे कॅन्सरयुक्त तुम्ही पिताय. लक्षात घ्या, मला काही कुणाला बदनाम करायचं नाही, पण प्रचंड मोठं अर्थकारण याच्यामध्ये दडलेलं आहे. पुण्या मुंबईमध्ये ह्या दुधाच्या नावाखाली जर्सी गाईचं दूध, याचं दूध सगळं विकलं जातं आहे. कोट्यवधी रुपयांचा दररोजचा टर्नओव्हर आहे. आणि इतके बोके विशेषतः या मंचरच्या आसपास आंबेगाव तालुक्यामध्ये इकडं इतके हे झालेले आहेत. अक्षरशः 30 रुपयाचं जर्सीचं दूध घ्यायचं, तुम्हाला फोटो दाखवायचा ह्या गायांचा आणि ते 100 रुपयांनी विकायचं. तर मला काय दाखवायचं, किती जरी एखादा म्हणला का ओरिजिनल आहे आमचं गिर गाईचं दूध आहे, परंतु हे पहा हे काय खातात. आणखी बी व्हिडिओ मी दाखवील, सडके जे फ्लावर खातानाचे, सडके कोबी खातानाचे किंवा सडलेले कांदे खातानाचे. शहरातल्या लोकांना सावध व्हा, याला बळी पडू नका. पाहत राहा शिवाय न्यूज.